मालूम पानी पर आपको लाए। तो चलिए शुरू करते हैं। हाय गाइज, तर गाइज हाय, आता आम्ही जातो कुर्डूस वॉटरफॉल वर, धबधबा मजा करा। तर गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू चालू राहा, कारण खूप मजा येणार आहे। हा बघा आमचा रूम हॉस्टेलचा, बहुत बहुत बढ़िया। तर गाईज कंटिन्यू चालू रहा ब्लॉग मध्ये, कारण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। बराच पाणी पडतो, बराच जोरात पाऊस आलेला आहे। मी लपायला जागाच नाही भेटला म्हणून इथं येऊन थांबलोय, तरी पण इथं पण भिजतोय। मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है। रस्ता देखा, कडक रस्ता आहे। मग आता एक शायरी सांगू तुम्हाला। लोगों ने कहा धोखेबाज हो हमें, लोग गलत लगे। बाबा शायरी आहे, भोसड्या जाऊ दे आवाज। काही माझा मूड खराब गेला पूर्ण। A few moments later. हा इथं रस्ता आहे, इथं पोचलोय। इथून इकडं पुढे जायचं आहे। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू चालू राहा। आम्हाला वाट पण माहिती नाही, तरी पण आलोय बाबा। आता पुढं काय होतंय हा? ओ मेरी जान, मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। आणि तुम्ही पाणी तर बघू शकता, जास्तच आहे, पण तुम्हाला ब्लॉग मध्ये कमी दिसत असेल। वाट आणि इथून जायचं कसा? जायच्या गावात काहीतरी कोण वाट असेल तर बरं होईल। आहे वाट नाही आहे वाट, कारण आम्हाला वाटे नाही माहिती। यो गडी चाललाय पाण्यातून, यो गडी मोबाईल सगळा भिजला तरी चालेल, पण माझी एक गोष्ट आहे, ती ना भिजायला पाहिजे। समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो? आईच्या गावात भाई एवढ्या जवळ धबधबा आहे। कैसा लगा मेरा मजाक? वाटलं पण नव्हतं की एवढ्या जवळ धबधबा असेल। चायला मला वाटलं की इकडे या दरडीच्या वरती तिकडे काहीतरी असेल डोंगराला, पण गाईज तसं नाही आहे, कारण धबधबा इथंच आहे। तुम्हाला दाखवतोच। तर गाईज बरंच पाणी आहे, भरमसाठ पाणी आहे इकडं। हे नाही त्याच्या पाय आम्हाला तेवढून जावं ना, तर मग आम्ही इकडं आलो। तर तुम्ही ऐकता काय आवाज? मग इकडून जाऊ कसा? मग मी होतो बरं जाऊ शकतो काय? A few moments later. तर गाईज तुम्हाला जन्नत बघायचंय? थांबा एक मिनिट। काय भारी व्ह्यू आहे तो बघा। वाव, हा बघा माकड तोंडे काय गेले काय माहिती आता। तर काय तुम्हाला आता एक शायरी सांगतो, मला ऐका। लोगों ने कहा धोखेबाज हो हमें, लोग गलत लगे। लोगों ने कहा धोखेबाज हो हमें, लोग गलत लगे। वो सही लगी, बाकी सारे सितम गलत लगे। सातों जन्म के वादे थे उसके,
सच माना, अरे हमसे कोई अच्छा मिला तो उससे हम गलत लगे। A few moments later. तर काय आता आपल्याला तिकीट आहे फोनची आहे, कारण आता काय जास्त पाणी आहे म्हणून काय आज फिरू शकत नाही आम्ही, त्याच्यामुळे चला बाहेर जातोय काय मग? A few moments later. तिथं जास्त पाणी असल्यामुळे आम्ही काय तिथं जास्त थांबलो नाही. जास्त म्हणजे जास्तच पाणी होता. हे काही आंघोळी पण करायला येत नव्हते, घाबरले होते सगळे. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट सगळं करा. आता मग निज तू बरीच झोप आले, आजारी पडलो बराच. को शेट ठोक दीजिए, महाकाल का ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ।